नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर मेघराज एकनाथ आवटी, रावबहादूर नारायणराव बोरवके महाविद्यालय श्रीरामपूर या ठिकाणी राज्यशास्त्र विषयाचं अध्यापनाचं काम करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण MA भाग 1 मधील सेमिस्टर 1 मधील आपला जो अनिवार्य पेपर आहे त्या पेपरचं नाव आहे भारतातील राजकीय संस्था. त्या भारतातील राजकीय संस्था ह्या पेपरमधलं पहिला जो टॉपिक आहे की राष्ट्रवादी वारसा याविषयी आपण माहिती करून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, MA भाग 1 मधील आपला हा जो पेपर आपल्या अभ्यासक्रमासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जो आपल्यासाठी निवडलेला आहे, अतिशय छान असा पेपर भारतातील राजकीय संस्था आणि त्या राजकीय संस्थांचा या ठिकाणी प्रामुख्याने त्या कशा पद्धतीने निर्माण झाल्या याचा आढावा किंवा याचा अभ्यास या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. मुळात भारत नावाचा आपला हा जो देश आहे आणि आज आपण जे 2020 ह्या आधुनिक कालखंडामध्ये जीवन जगतो, ते जीवन जगत असताना अनेक संस्था या ठिकाणी निर्माण झालेल्या बघायला मिळतात की ज्या संस्थांमुळे आपलं जीवन अतिशय सुखी समाधानाने चालू असलेलं बघायला मिळतं. आपली संसदीय शासन व्यवस्था असेल, आपली निवडणूक व्यवस्था असेल, आपली न्यायालयीन व्यवस्था असेल, आपलं प्रशासन व्यवस्था असेल, या सगळ्या व्यवस्था आज अत्यंत व्यवस्थित पद्धतीने चालू असलेल्या बघायला मिळतात. त्याचप्रमाणे जगातलं सर्वात मोठं लोकशाही राष्ट्र असलेलं बिरुद हे गेल्या 70-75 वर्षामध्ये भारताने यशस्वीपणे पेलवलेले दिसून येतं. पण हे सगळं आजच्या घडीला जरी दिसत असलं तरी ह्या राजकीय संस्था, भारतातील ज्या वेगवेगळ्या राजकीय संस्था निर्माण झाल्या, त्या संस्था निर्माण होण्याचा इतिहास समजून घेणं खूप गरजेचं असतं. कारण सगळ्यात महत्त्वाचं असतं की आपल्या देशामध्ये ज्या व्यवस्था निर्माण झाल्या, त्या व्यवस्था निर्माण होण्यामध्ये कोणकोणते घटक कारणीभूत ठरले, त्याच्यासाठी कोणत्या गोष्टी म्हणजे त्यामध्ये मागे कोणकोणत्या परंपरा होत्या आणि त्यामुळे भारताने जी लोकशाही शासन व्यवस्था स्वीकारली ती यशस्वी पण झाली, हे पण लक्षात घेणं या ठिकाणी गरजेचं आहे. कारण जगामध्ये जर आपण विशेषतः विचार केला तर भारताच्या बरोबरीने अनेक देश स्वतंत्र झाले आणि अनेक देशांनी सुरुवातीला लोकशाही शासन व्यवस्थेचा आग्रह धरला किंवा त्या स्वीकारल्या, पण मुळात त्या ठिकाणी यशस्वी झालेल्या बघायला मिळत नाही. अनेक ठिकाणी त्यानंतर मग एक सत्तावादी, एक केंद्रीय नेतृत्व असलेल्या व्यवस्था निर्माण झाल्या, काही ठिकाणी लष्करी व्यवस्था निर्माण झाल्या, तर काही ठिकाणी हुकुमशाही व्यवस्था निर्माण झाल्या. पण भारतामध्ये गेल्या 75 वर्षामध्ये आजही पण आपण बघतो की भारतामध्ये लोकशाही शासन व्यवस्था ही उत्तरोत्तर प्रगती करत असताना दिसून येते. मग याची कारणं काय आहेत? कारण जगातल्या काही देशांमध्ये ही लोकशाही व्यवस्था यशस्वी झाली नाही आणि काही देशांमध्ये किंवा किंबहुना भारतामध्ये ती यशस्वी का बरं झाली? म्हणजे फाळणीनंतर जर आपण बघितलं तर भारत आणि पाकिस्तान हे दोन देश, एकाच भूमीचं दोन विभाजन झालं, पण एका भूमीवरती ही लोकशाही यशस्वीपणे नांदताना दिसून येते आणि दुसऱ्या भूमीवरती त्याच भूभागाचा भाग असलेला त्या ठिकाणी ती अपयशी ठरलेली दिसून येते. याचा विचार आपण करणं खूप गरजेचं आहे. कारण राजकीय संस्था आणि त्या राजकीय संस्था यशस्वी होण्यामागे कोणती कारणं असतात? म्हणजे प्रत्येक वेळेस आपण बघतो की आधुनिक भारताचा अभ्यास करतो आणि मग त्या अभ्यासामध्ये असं दिसून येतं की ब्रिटिशांनी या ठिकाणी आधुनिक व्यवस्था निर्माण केली. मग त्या आधुनिक व्यवस्थेमुळे भारतामधल्या लोकशाही व्यवस्था असतील, भारतातील ज्या काही संस्थात्मक रचना आज निर्माण झालेल्या बघायला मिळतात, त्यामुळे आज आधुनिक भारताची जी व्यवस्था आहे ती त्या ब्रिटिश कालखंडामध्ये केलेल्या सुधारणांवरती अवलंबून आहे. पण याचं उत्तर मग फक्त ब्रिटिशांनी या ठिकाणी व्यवस्था निर्माण केल्या, पण ज्या जनतेसाठी त्या निर्माण केल्या त्या जनतेने त्या ॲक्सेप्ट का बरं केल्या, त्या जनतेने त्या का बरं स्वीकारल्या आणि आपल्या मानून त्याचा अंगीकार केला, हे का बरं शक्य झालं? म्हणजे जगातल्या अनेक देशांमध्ये ते शक्य नाही झालं, कारण जगातल्या अनेक देशांमध्ये ब्रिटिशांची राजवट होती. मग अनेक देशांमध्ये त्या यशस्वी का बरं नाही झाल्या, फक्त भारतामध्येच का बरं यशस्वी झाल्या, याचा सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यास केला पाहिजे. म्हणजे फक्त ब्रिटिश राजवटीचाच वारसा खूप महत्त्वाचा आहे असं नाही, तर त्याच्यापेक्षा महत्त्वाचा वारसा आपल्या सांस्कृतिक आपला वारसा आहे, आपल्या इतिहासाचा वारसा आहे. आणि त्या वारशामुळेच ह्या ज्या संस्था निर्माण झाल्या, ही लोकशाही शासन व्यवस्था या ठिकाणी निर्माण झाली, रुजली आणि ती यशस्वी झाली. ती बघत असताना आपल्याला असं दिसून येतं की ह्या देशाची जी ऐतिहासिक परंपरा आहे, त्या ऐतिहासिक परंपरेमध्ये त्याचं मूळ रुजलेलं आपल्याला कुठेतरी दडलेलं असलेलं बघायला मिळतं. हे समजावून आपल्याला प्रामुख्याने हे पेपरमध्ये घ्यायचं आहे. कारण आत्ता जर आपण बघितलं तर गेल्या 75 वर्ष म्हणजे 70-75 वर्ष आता आपल्या स्वातंत्र्याला पूर्ण होत आहेत आणि त्या होत असताना आपल्या लोकशाहीची वाटचाल बघितली तर अनेक चांगले वाईट अनेक प्रसंग या लोकशाहीच्या विकासक्रमामध्ये असलेले आपल्याला बघायला मिळतात. आणि ह्या विकासक्रमामध्ये मग अनेक वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडल्या, त्या राजकीय घडामोडीतून अनेक वेगळं राजकारण घडत गेलं, त्याच्यातून अनेक नवीन संस्थात्मक व्यवस्था निर्माण झाल्या. ह्या व्यवस्था आणि सुरुवातीचा कालखंड म्हणजे भारताची मुळात आपण जे स्वातंत्र्य मिळालं भारताला, ते स्वातंत्र्य अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये मिळालेलं स्वातंत्र्य होतं. म्हणजे एकीकडे ते स्वातंत्र्याचा आनंद तर दुसरीकडे फाळणीचं प्रचंड दुःख, अशा द्विधा अवस्थेमध्ये ते मिळालेलं स्वातंत्र्य. त्याचबरोबर मग ते स्वातंत्र्यानंतर राष्ट्र उभारणीची प्रक्रिया असेल, एक इतकं प्रचंड धार्मिक विविधता, धार्मिक सांस्कृतिक विविधता
विविधता असलेला, बहुसांस्कृतिक असलेला हा देश एकसंध कसा ठेवायचा. म्हणजे देशाच्या सर्वप्रथम 3 आव्हानं या देशासमोर होती. ते पहिलं आव्हान होतं की ह्या देशाचे अखंडत्व, एकात्मता टिकवून ठेवणं. म्हणजे बहुसांस्कृतिक, बहुसांस्कृतिक असलेला जगातला हा एकमेव असा देश होता की ज्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ह्या देशाने लोकशाही शासन व्यवस्थेचा स्वीकार केला. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं आव्हान या ठिकाणी होतं की लोकशाही शासन व्यवस्था जी स्वीकारली, ती लोकशाही शासन व्यवस्था कशा पद्धतीने या ठिकाणी यशस्वी करायची. आणि तिसरं आव्हान या देशाच्या स्वातंत्र्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं होतं की या देशामध्ये सामाजिक, आर्थिक समताप्रधान समाज व्यवस्था निर्माण करायची. आता हे सगळं बघत असताना आपल्याला या ठिकाणी प्रामुख्याने भारतामध्ये जी लोकशाही शासन व्यवस्था, भारतातल्या ज्या लोकशाही विचारांवर निर्माण झालेल्या राजकीय संस्था आहेत, त्या का बरं निर्माण झाल्या आणि त्या का बरं यशस्वी ठरत आहेत हे बघण्यासाठी आपल्याला ह्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचा सगळ्यात महत्त्वाचा आधार घ्यावा लागेल. सर्वप्रथम आपल्याला माहीतच आहे की जगामध्ये ज्या प्राचीन संस्कृती आहेत, श्रेष्ठ संस्कृती आहेत, त्यांचा अभ्यास करत असताना असं निश्चितच भारताचं नाव त्यामध्ये अग्रस्थानी येतं की जगामधल्या प्राचीन संस्कृतीचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो, ज्या विकसनशील सहिष्णुतावादी संस्कृती होत्या त्यामध्ये आघाडीचं किंवा अग्रक्रमाने जे नाव घेतो आपण ते भारतीय संस्कृतीचं घेतो. म्हणजे ऐतिहासिक पार्श्वभूमी बघत असताना आपल्याला पहिला मुद्दा बघावा लागतो की सहिष्णुतावादी संस्कृती म्हणजे भारताच्या एकंदरीत राजकीय परिस्थितीचा जरी प्राचीन कालखंडामधून अभ्यास केला, सामाजिक परिस्थितीचा जरी प्राचीन कालखंडापासून अभ्यास केला, तर या ठिकाणी असं दिसून येतं की भारतावरती अनेक आक्रमणं झालेले बघायला मिळतात. भारत या देशाने किंवा भारताच्या उपखंड हा जो प्रदेश होता, त्या प्रदेशामधून कोणत्या पण राज्यकर्त्याने दुसऱ्या प्रदेशावरती आक्रमण केलेलं आपल्याला बघायला मिळत नाही. आणि जे राज्यकर्ते या ठिकाणी आले, त्या राज्यकर्त्यांचे विचार, त्यांचे संस्कृती, त्यांनी आणलेल्या नवनवीन सुधारणा या ठिकाणच्या भूभागाने अत्यंत आपलेपणाने स्वीकारलेले दिसून येतात. म्हणजे सहिष्णुतावादी वृत्ती त्याला आपण जी म्हणतो की ती सहिष्णुतावादी वृत्ती मुळातच ह्या भूमीमध्ये होती. म्हणजे दुसऱ्यांचं जे काय येतील त्या लोकांकडून चांगलं जे काय आहे, जे आमच्या विकासासाठी आहे, ती स्वीकारण्याची प्रवृत्ती प्रामुख्याने ह्या देशाच्या भूमीमध्येच होती. तो विचार प्रामुख्याने आमचा प्राचीन वारसा आहे, तो काय कोणी आम्हाला देणगी म्हणून दिलेला नाही. ब्रिटिशांनी जरी या ठिकाणी व्यवस्था निर्माण केल्या, पण त्या व्यवस्था स्वीकारायची की नाकारायच्या हे सर्वस्वी आमच्या जनतेवरती अवलंबून होतं. ते जनतेने स्वीकारलं, त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण होतं ही सहिष्णुतावादी वृत्ती. ती आम्हाला आमच्या ऐतिहासिक वारशामधून मिळालेली होती. म्हणजे ह्या भूमीचाच एक सगळ्यात महत्त्वाचा गुण हा जो आहे की ही भूमी वसुदैव कुटुंबकम ह्या संकल्पनेवरती आधारलेली आहे, ह्या विचारांवरती चालणारी हा देश आहे, ह्या देशाची भूमी आहे. म्हणजे वसुदैव कुटुंबकम म्हणजे हा संपूर्ण जग आमचं आहे, हे सगळं आमचं एक कुटुंब आहे, या गोष्टीवरती विचार ठेवून वारशावरती चालणारे हा देश आहे. त्यामुळे काय झालं की जगामधले जे काही अनेक आक्रमणं, अनेक राज्यकर्ते या ठिकाणी आले, त्या राज्यकर्त्यांनी आपली संस्कृती, आपले विचार या ठिकाणी निर्माण केले आणि त्या संस्कृतीतूनच एक सहिष्णुतावादी वातावरण, बहुसांस्कृतिक वातावरण, बहुधार्मिक वातावरण या देशामध्ये निर्माण झालं. आणि त्यांनी ज्या व्यवस्था निर्माण केल्या त्या व्यवस्था या ठिकाणी हळूहळू स्वीकारलेल्या गेल्या दिसून येतात. म्हणून आपण जे समजावून घेतो की आपण ज्या काही संस्कृती व्यवस्था निर्माण केल्या, त्या संस्कृती व्यवस्था, राजकीय संस्था स्वातंत्र्यानंतर ज्या स्वीकारल्या गेल्या, त्याचं कारण, त्याचं मूळ आपल्याला कुठे दिसून येतं, तर त्या सहिष्णुतावादी वृत्तीमध्ये दिसून येतं. दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य आपण पार्श्वभूमी बघत असताना सर्व धर्म समभावाची वृत्ती. जगामध्ये जर आपण कोणत्या पण विकसित असो, विकसनशील असो, कोणत्या पण देशामधल्या राजकीय संस्थांचा ज्यावेळेस विचार करतो, त्या देशामधल्या राजकीय संस्थांमध्ये असं प्रामुख्याने दिसून येतं की सर्व धर्म समभावाची ही वृत्ती दिसून येत नाही. युरोपियन देश असेल किंवा अमेरिकासारखा देश असेल, अमेरिकेतलं वंशवादाचं तर संघर्षाचा इतिहास आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की काळा आणि गोरा. ज्या थॉमस जेफरसन यांनी स्वातंत्र्याचा जाहीरनामा मांडला आणि ऑल मॅन इज इक्वल, सगळे मानव सारखेच आहेत, हा जो स्वातंत्र्याचा जाहीरनामा मांडला, पण त्यामध्ये सर्व मानव सारखे आहेत, पण ते कोणते, तर फक्त गोरेच माणसं सारखे आहेत. त्या ठिकाणी ब्लॅक इज म्हणजे जे काळी निग्रो वंशीय लोक होते त्यांना त्यामध्ये काही स्थान नव्हतं. त्याच्यानंतर त्यांनी संघर्ष करून आपल्याला माहीत आहे की किती मोठ्या संघर्षाचा त्या वंशवादाचा इतिहास आहे, तो प्रामुख्याने ह्या भूमीमध्ये नव्हता. सर्व धर्म समभावाची वृत्ती मुळात ह्या भूमीची एक गुण होता. म्हणजे सगळ्यात वेगवेगळ्या जाती, धर्म, पंथ या ठिकाणी वाढले, त्याचं कारण आपण समजावून घेतलं पाहिजे की जगातल्या सगळ्या धर्मांची या ठिकाणी अस्तित्व आपल्याला बघायला मिळतं. ते इतर भूमींमध्ये का बरं दिसत नाही, तर त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की सर्व धर्म समभाव ही वृत्ती हा या भूमीचा गुण आहे. म्हणजे जगातले अनेक राज्यकर्ते या ठिकाणी आले, त्यांना या ठिकाणी आपलंसं का बरं वाटलं, त्यांना या ठिकाणी आपलं राज्य कारभार करत असताना या ठिकाणीच राहावंसं का बरं वाटलं, तर त्याचा सगळ्यात महत्त्वाचा गुण आहे, त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की ह्या भूमीने त्यांना ह्या भूमीमध्ये त्यांना आपलेपणा वाटला आणि त्यामुळे ते या ठिकाणीच
स्थायिक झाले किंवा या ठिकाणी त्यांची ते एक नवीन संस्कृती त्या ठिकाणी निर्माण झालेली बघायला मिळते. म्हणजे हे एक कारण आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे की ह्या भूमीचा हा एक महत्त्वाचा गुण आहे की सर्व धर्म समभाव. म्हणून जगाच्या कोणत्या पण देशामध्ये विकसित असून विकसनशील किंवा अत्यंत महासत्ता म्हणून ओळखले जाणाऱ्या देशांमध्ये जरी आपण अभ्यास केला तर इतकी प्रचंड धर्मांची विविधता आपल्याला दिसून येते. म्हणजे दुसऱ्या महायुद्धामध्ये तर आपण प्रामुख्याने बघितलं की जर्मनीसारखा देश आणि त्या जर्मनीसारख्या देशामध्ये हिटलरसारखा जो हुकुमशहा निर्माण झाला, त्या हुकुमशहाने सुद्धा नॉर्डिक वंशाचा पुरस्कार केला आणि त्या नॉर्डिक वंशच हा सर्वश्रेष्ठ वंश आहे आणि बाकीचे ज्यू वंशीय लोकांना हे ह्या देशावरती असलेलं एक म्हणजे आमच्या देशाला लागलेला डाग आहे. आणि ह्या भूमिकेतून जो प्रचंड नरसंहार झाला तो या देशामध्ये कधीच झाला नाही. म्हणजे थोड्याफार घटना ताणतणावाच्या घडल्या. प्रामुख्याने जर भारताचा अभ्यास केला तर सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला हिंदू धर्म आणि त्या हिंदू धर्मियांनी जर ठरवलं असतं की बाकीचे जे काय अल्पसंख्याक धर्म आहे त्यांना आम्ही या ठिकाणी राहून देणार नाही तर ते सहज शक्य झालं असतं. पण मुळात असे कोणते ताणतणावाचे प्रसंग या देशाच्या भूमीमध्ये आत्तापर्यंत घडलेले दिसून येत नाही. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण की ही सर्व धर्म समभावाची वृत्ती. म्हणजे याच्या मग आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की सर्व धर्म समभावाची वृत्ती होती तर मग पाकिस्तान आणि भारताची फाळणी का बरं झाली. तर त्याचं पण कारण आपण असं बघू शकतो की पाकिस्तानची जी फाळणी झाली, भारत पाकिस्तान ही जी फाळणी झाली ते ब्रिटिशांची महत्त्वाकांक्षेमुळे झाली. ब्रिटिश सत्तेने या ठिकाणी राज्यकारभार करत किंवा भारताचे जे काही या ठिकाणच्या नेतृत्वांमध्ये गैरसमज निर्माण केला आणि त्याच्यातून मोहम्मद अली जिना यांच्या मनामध्ये जी काही महत्त्वाकांक्षा निर्माण केली त्या महत्त्वाकांक्षेमुळे ते भारत पाकिस्तान फाळणी आपल्याला झालेली बघायला मिळते. त्यानंतर तिसरं महत्त्वाचं ऐतिहासिक पार्श्वभूमी बघत असताना सगळ्यात महत्त्वाचं ती भक्ती चळवळ. इसवी सन 12व्या शतकामध्ये ही भक्ती चळवळीला सुरुवात झाली. या देशामध्ये जो काय सामाजिक व्यवस्थेमध्ये अंधकार निर्माण झालेला होता, भारतामध्ये कर्मकांड, अंधश्रद्धा, जातीयता याच्यामध्ये जे भारताचं एकंदरीत मध्ययुगाची जी कालखंडामध्ये अंधारकायमय वातावरण निर्माण झालं होतं त्या अंधारकायमय भारताला जागृत करण्याचं काम प्रामुख्याने कोणत्या गोष्टीने केलं तर ह्या भक्ती चळवळीने केलं. ज्ञानेश्वरांपासून ती सुरुवात झालेली ती चळवळ त्याच्यानंतर अनेक संतांनी त्या ठिकाणी भारतीय समाजाला त्या कर्मकांड, जातीयता, अस्पृश्यता ह्या सगळ्या चुकीच्या गोष्टींपासून कुठेतरी दूर नेण्याचा प्रयत्न केला. एक पुरोगामी विचार या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे भारतामध्ये ज्या नवीन सामाजिक चळवळी आज आपण ज्या म्हणतो की 90च्या दशकाच्या नंतर सुरू झाली त्या नवीन सामाजिक चळवळीचं मूळ कुठतरी मला ह्या भक्ती चळवळीमध्ये असलेलं बघायला मिळतं. म्हणजे भारतामधल्या ज्या काही नवीन राजकीय संस्था निर्माण झाल्या त्या राजकीय संस्थांचं मूळ त्या राजकीय संस्था या ठिकाणी निर्माण झाल्या, रुजल्या, त्या व्यवस्थित पद्धतीने आजही वाटचाल करतात. ते समजावून घेत असताना आपण आपला वैभवशाली वारसा समजून घेतला पाहिजे. कारण या ठिकाणच्या भूमीचं ते वैशिष्ट्य आहे की दुसरं जे काही चांगलं आहे ते स्वीकारायचं, ते सहिष्णुतावादी वृत्तीने स्वीकारायचं, त्याचा स्वीकार करून ते चांगल्या पद्धतीने सगळ्यांसाठी अवलंबवायचं हे ह्या भूमीचं वैशिष्ट्य आहे. म्हणून आपण ज्या काही व्यवस्था स्वातंत्र्यानंतर स्वीकारल्या त्या प्रामुख्याने स्वीकारत असताना त्याचं यश, त्याचं श्रेय आपल्याला कोणाला द्यावं लागेल तर ह्या देशाच्या ऐतिहासिक वारशाला द्यावं लागेल. या देशाच्या ह्या भूमीच्या जो काही तिची परंपरा आहे, सहिष्णुतावादी परंपरा असेल, सर्व धर्म समभावाची वृत्ती असेल, भक्ती चळवळीने जो काही व्यापक या ठिकाणी वारसा निर्माण केला त्याला द्यावा लागेल. त्यानंतर लोकशाहीचा स्वीकार. आता लोकशाही शासन व्यवस्था जगातल्या इतिहासाचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो तर प्रामुख्याने आपल्याला असं दिसून येतं की लोकशाही शासन व्यवस्था ही प्रामुख्याने आपण जर ते लोकशाहीचा विकास, लोकशाही स्वीकारणाऱ्या देशांचा जर आपण प्रामुख्याने अभ्यास केला तर भारताने ज्यावेळेस लोकशाही शासन व्यवस्था स्वीकारली त्यावेळेस भारताबरोबर अनेक देश स्वतंत्र झाले. पण त्या स्वतंत्र झालेल्या देशांमध्ये म्हणजे सगळ्या देशांच्या मनामध्ये एक कुशंका होत्या की आज सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य काही लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये राजकीय विविधतेचा खूप मोठा वाटा असतो, राजकीय विविधता खूप मोठ्या प्रमाणावरती असते आणि मग त्याच्यातून संघर्ष होण्याची खूप मोठी शक्यता असते. वैचारिक विविधतेला, वैचारिक मतभिन्नतेला या लोकशाहीमध्ये खूप महत्त्वाचं स्थान असतं. मग स्वातंत्र्यानंतर भारताने जी लोकशाही शासन व्यवस्था स्वीकारली आजही पण ती प्रगल्भतेकडे वाटचाल करते आहे. त्याचं कारण जर आपण समजावून घेतलं तर भारताच्या स्वातंत्र्याबरोबर अनेक देश स्वतंत्र झाले आणि ते स्वतंत्र होत असताना मग सगळ्या देशांच्या मनामध्ये अशी शंका होती की जर लोकशाही शासन व्यवस्था स्वीकारली आणि ह्या लोकशाही शासन व्यवस्थेमुळे आपली जी काय राजकीय मतभिन्नता जर निर्माण झाली तर आपल्याला कशाला महत्त्व द्यायचं, देशाच्या एकात्मतेला महत्त्व द्यायचं की राजकीय विविधतेला महत्त्व द्यायचं. तर अनेक देशांच्या मनामध्ये ही शंका निर्माण झाल्यामुळे अनेक देशांनी राजकीय एकात्मतेला महत्त्व देऊन या लोकशाही शासन व्यवस्थेकडे दुर्लक्ष केलं आणि लोकशाही शासन व्यवस्था न स्वीकारता त्या देशांमध्ये एक नेतृत्व असलेली शासन व्यवस्था निर्माण झाल्या. काही देशांमध्ये नाममात्र स्वरूपाच्या लोकशाही शासन व्यवस्था निर्माण झाल्या, काही देशांमध्ये तर प्रत्यक्ष लष्करी शासन व्यवस्था निर्माण झाल्या. पण मुळात भारताने या लोकशाही शासन व्यवस्थेचा स्वीकार केला. या लोकशाही
शासन व्यवस्थेचा स्वीकार करण्याचं सगळ्यात महत्त्वाचं काम की स्वातंत्र्य हे तर सगळे मुद्दे आहेच. ह्या सगळ्या मुद्द्या म्हणजे लोकशाही ज्या ठिकाणी निर्माण करायची असते त्या ठिकाणी सहिष्णुतावादी वृत्ती असावी लागते, धर्मसमभावाची वृत्ती असावी लागते, समाजामध्ये जी काही समताप्रधान समाजव्यवस्था असावी लागते ती निर्माण करण्याचं काम ह्या भारताच्या ऐतिहासिक वारशाने म्हणजे या ठिकाणी चालूच होतं, या वारशामध्ये ते मिळतं. म्हणून भारतामध्ये जी लोकशाही शासन व्यवस्था यशस्वी झाली ती यशस्वी होण्याचं प्रामुख्याने मूळ आपणाला ह्या भारताच्या ऐतिहासिक वारशामध्ये दिसून येतं. त्याचप्रमाणे स्वातंत्र्याची जी चळवळ भारतामध्ये चालू होती त्या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये सुद्धा जे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपले जे काही स्वातंत्र्य सैनिक होते आणि त्यांनी जी चळवळ भारताच्या इतिहासामध्ये प्रामुख्याने भारताच्या स्वातंत्र्यासाठी चालवली ती चळवळ प्रामुख्याने सनदशीर मार्गाने होती. भारताच्या इतिहासात भारताच्या स्वातंत्र्याचा इतिहास ज्यावेळेस आपण अभ्यासतो त्यामध्ये प्रामुख्याने 3 टप्पे दिसून येतात. पहिला अर्ज विनांत्यांचा सनदशीर मार्ग, दुसरा क्रांतिकारी मार्ग आणि तिसरा गांधी युग. आता तिन्ही युगांचा जर आपण विचार केला तर सनदशीर मार्गाचा टप्पा त्यामध्ये सुद्धा खूप मोठा काम झालेलं दिसून येतं. क्रांतिकारी जो मार्ग होता त्या क्रांतिकारी मार्गाला देशातल्या एकूण जनतेने फारसं त्या ठिकाणी त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला दिसून येत नाही. फक्त काही ठराविक देशातल्या काही ठराविक भागांमध्ये ते क्रांतिकारी मार्ग त्या क्रांतिकारी संघटना स्थापन झाल्या पण त्याला व्यापक स्वरूपाचा पाठिंबा या ठिकाणी मिळाला नाही. व्यापक पाठिंबा कोणत्या मार्गाला मिळाला? सनदशीर लोकशाहीवादी मार्गाला मिळाला. म्हणजे सुरुवातीच्या काळातलं अर्जविनंत्यांचं राजकारण त्याला सुद्धा पाठिंबा मिळाला आणि गांधी युगाने तर या ठिकाणी एक वेगळा संदर्भ राजकारणाचा स्वातंत्र्य कसं मिळवायचं त्याचा एक वेगळा संदर्भ जगापुढे घालून दिलेला दिसून येतो. म्हणून आपण जर बघितलं तर लोकशाहीचा विचार मुळात या भूमीमध्ये सुरुवातीपासूनच होता. लोकशाही व्यवस्था त्या लोकशाही व्यवस्थेनुसार जीवन म्हणून नुसती लोकशाही शासन व्यवस्था जरी ब्रिटन या देशाकडून आम्ही स्वीकारली पण ती मुळात स्वीकारून उपयोगाचा नसतो. तर ती लोकशाही व्यवस्था रुजवण्यासाठीचा जो वारसा होता तो वारसा मुळात या भूमीचा होता. म्हणून जगातल्या अनेक देशांमध्ये अयशस्वी ठरलेली लोकशाही या देशामध्ये यशस्वी ठरली. त्याचं कारण तर ह्या देशाच्या ऐतिहासिक वारशामध्ये दिसून येतं. म्हणूनच म्हणजे स्वातंत्र्यानंतर जी प्रामुख्याने आव्हाने आपल्या देशासमोर होती त्या आव्हानांमध्ये एक होतं की देशाची एकात्मता टिकवणं. आता एकात्मतेचं आव्हान याच्यामुळे होतं की स्वातंत्र्यानंतर जी धार्मिक विविधता होती, सांस्कृतिक विविधता होती, ह्या विविधतेला भाषिक विविधता होती, ह्या विविधतेला एकात्म ठेवून शिकणारी शासन व्यवस्था निवडायची होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस जी देशाची फाळणी झाली त्याच्यामुळे त्या नेतृत्वांच्या मनामध्ये एक भीती होती की त्यानंतर सुरुवातीच्या काळातच म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जशी फाळणी झाली तशी भविष्य काळामध्ये या देशाची विभागणी होऊ नये ही एक भीती. त्याचप्रमाणे जर लोकशाही शासन व्यवस्थेचा स्वीकार करणं, आता लोकशाही शासन व्यवस्था जर स्वीकारायची तर या ठिकाणी राजकीय प्रक्रियेला खूप महत्त्व असतं, राजकीय विविधतेला खूप महत्त्व असतं. पण तरी पण या देशातल्या त्या तत्कालीन सुरुवातीच्या काळातल्या नेतृत्वाने देशाची एकात्मता आणि त्या एकात्मतेबरोबर कोणती शासन व्यवस्थेचा स्वीकार केला तर ह्या लोकशाही शासन व्यवस्थेचा स्वीकार केला. म्हणजे ह्या ठिकाणी सर्व धर्मसमभाव, सगळ्या लोकांचे विचार आचार त्यांचे जे काही म्हणणं असेल ते समजावून घेऊन एक सर्वसमावेशक जो फ्रेंच विचारवंत रुसो ज्याला सामूहिक इहा असं म्हणतो त्या सामूहिक इहा या धोरणाचा कुठेतरी उल्लेख जी या लोकशाही स्वीकारण्यामागे दिसून येतो की सर्वांचं सामूहिक हित कोणत्या व्यवस्थेमध्ये शक्य होऊ शकतं तर ते फक्त लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये शक्य होऊ शकतं. म्हणजे भारतातल्या ज्या वेगवेगळ्या राजकीय संस्था निर्माण होत होत्या त्या राजकीय संस्था निर्माण होण्यामध्ये सुद्धा ह्या आपल्या देशाच्या ज्या काही वातावरण होतं म्हणजे लोकशाही शासन व्यवस्था आणि मग त्या लोकशाही शासन व्यवस्थेच्या त्याच्या वाटचालीनंतर ज्या वेगवेगळ्या व्यवस्था निर्माण झाल्या त्या वेगवेगळ्या व्यवस्था ह्या सर्व समावेशक स्वरूपाच्या होत्या. सगळ्या लोकांचं, सर्व अल्पसंख्याक असो किंवा बहुसंख्याक असो या प्रत्येकाचा त्या ठिकाणी विचार करून त्या संस्था सगळ्यांच्या कल्याणाचा त्या ठिकाणी विचार करून त्या संस्था या ठिकाणी निर्माण झालेल्या आपल्याला बघायला मिळतात. आणि तिसरं पाचवं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य की समताप्रधान समाज व्यवस्थेचा आग्रह धरला गेला. म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस प्रचंड दारिद्र्य, गरिबी, प्रचंड विषमता, जातीय विषमता ह्या देशामध्ये निर्माण झालेली होती. मग स्वातंत्र्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न ह्या देशामध्ये असा होता की हे देशाला स्वातंत्र्य तर मिळालं पण देशाची वाटचाल लोकशाही मार्ग पण स्वीकारला. पण लोकशाहीमध्ये असं असतं बऱ्याच वेळेस की लोकशाहीमध्ये जो वर्चस्ववादी वर्ग असतो त्याचाच विकास खूप मोठ्या प्रमाणावरती होताना दिसून येतो. कारण व्यक्ती स्वातंत्र्याचा आग्रह प्रामुख्याने लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये घेतला जातो. मग व्यक्ती स्वातंत्र्याचा जर आग्रह फक्त धरला असता तर जो वर्ग आधीच विकसित आहे त्याच वर्गाचा जास्त विकास झाला असता. म्हणून या समताप्रधान समाज व्यवस्थेचा आग्रह धरत असताना लोकशाही समाजवाद हा विचार सुरुवातीच्या कालखंडामध्ये भारतामध्ये स्वीकारण्यात आला. म्हणजे लोकशाही समाजवादामुळे काय झालं की समताप्रधान समाज व्यवस्था निर्मितीचं जे स्वप्न ह्या ठिकाणी जे राज्य घटनाकारांनी बघितलेलं होतं ते यशस्वी होण्यामध्ये कुठेतरी
त्याची त्या दृष्टिकोनातून त्यांनी ते पाऊल उचललं. म्हणजे भारतातील एकंदरीत राजकीय संस्था आणि त्या संस्था आज ज्या यशस्वीपणे चालू आहेत त्या बघत असताना आपल्या मनामध्ये खूप म्हणजे आपल्याला वाटत पण नाही की ह्या संस्था निर्माण झाल्या, पण त्या निर्माण करण्याच्या सुरुवातीच्या कालखंडामध्ये अनेक अडचणी होत्या, प्रचंड स्वरूपाच्या अडचणी होत्या. म्हणजे याचं एक उदाहरणच जर आपण बघितलं तर भारतातला निवडणूक आयोग. आता निवडणूक आयोग आपल्याला माहिती आहे की 1950ला भारताची 1950ला भारताच्या राज्यघटनेची अंमलबजावणी सुरू झाली. 26 जानेवारी 1950 पासून भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी सुरू झाली, पण 25 जानेवारी 1950ला त्या निवडणूक आयोगाची स्थापना झाली होती. म्हणजे राज्यघटनेच्या स्वीकृतीच्या एक दिवस आधी. म्हणजे ह्या प्रचंड मोठ्या देशाच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्याचा एक मोठा प्रयोग. म्हणजे ही एक निवडणूक आयोग ही एक संस्था, या ठिकाणची जी राजकीय व्यवस्था निर्माण झाली त्या व्यवस्थेचा इतिहास आपण जर बघितला, सुरुवातीच्या 1952ला जी पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली, 17 कोटी जनता बहुतांशी निरक्षर जनतेचा सार्वत्रिक निवडणुका घेण्याचा जगातल्या इतिहासाचा सगळ्यात महत्त्वाचा पहिला प्रयोग जर कुठे झाला तर तो त्या आपल्या या देशामध्ये झाला. म्हणजे जगाच्या कोणत्या पण देशामध्ये ज्या देशांनी लोकशाही शासन व्यवस्था स्वीकारलेली होती ते देश तर एक सदन युरोपियन देश किंवा अमेरिकेसारखा प्रगत देश अशा ह्या देशांमध्ये ती लोकशाही शासन व्यवस्था निर्माण झालेली होती. पण सर्वप्रथम विकसनशील देशांमध्ये, मागासलेल्या देशांमध्ये लोकशाही शासन व्यवस्थेचा प्रयोग स्वीकारलेला देश म्हणजे भारत. इतकी प्रचंड विविधता असलेला, प्रचंड सांस्कृतिक विविधता, प्रचंड भाषिक विविधता, प्रचंड ह्या विविधते असलेला एकमेव पहिला देश कोणता जर असेल लोकशाही शासन व्यवस्था स्वीकारलेला तर तो भारत हा देश होता. आणि या भारतामध्ये पहिल्यांदाच 17 कोटी जनतेने सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच मतदानाचा अधिकार बजावला. म्हणजे जगाच्या इतिहासामध्ये ही एकमेव अशी घटना घडलेली आपल्याला बघायला मिळते. म्हणजे ह्या व्यवस्था, राजकीय संस्था आपोआप या ठिकाणी निर्माण झाल्या का, तर ह्या राजकीय संस्था निर्माण होण्याच्या मागचे आपल्याला भारताच्या ह्या ऐतिहासिक वारशामध्ये जी काय आपल्या वारशाची वैभवशाली परंपरा होती त्यामध्ये त्याचं यश आपल्याला असलेलं दिसून येतं. या ठिकाणी संसदीय शासन व्यवस्था निर्माण झाली. ती संसदीय शासन व्यवस्थासुद्धा एकमेकांचा आदर करून या ठिकाणी विरोधक असो किंवा सत्ताधारी असो या सगळ्यांच्या मतांचा आदर करून ती व्यवस्था यशस्वीपणे चालू असलेली आपल्याला बघायला मिळते. त्याचं पण कारण आपल्याला या सर्व धर्म समभाव सहिष्णुतावादी वृत्तीमध्ये असलेलं कुठेतरी बघायला मिळतं. म्हणजे स्वातंत्र्यानंतरच्या भारताच्या लोकशाही व्यवस्थेच्या वाटचालीमध्ये जर आपण बघितलं तर एक पक्ष वर्चस्वाचा काळ होता. एकंदरीत भारताच्या राजकारणावरती काँग्रेस पक्षाचं असलेलं वर्चस्व, काँग्रेसच्या राष्ट्रवादी चळवळीचं असलेलं वर्चस्व आणि त्यामुळे मग स्वातंत्र्यानंतर त्या पंडित जवाहरलाल नेहरू यांचं करिश्मावादी नेतृत्व आणि या सगळ्यांमुळे त्या काँग्रेस पक्षाला मिळालेलं भरपूर बहुमत हे जरी दिसून येत असलं तरी त्या सुरुवातीच्या काळातल्या नेतृत्वाने या ठिकाणी कुठेही पण हुकुमशाही व्यवस्था निर्माण करण्याचं काम केलं नाही. सर्वांना सामावून घेण्याचं, सर्वसमावेशक राजकारण करण्याचं काम केलं आणि ज्या काही राजकीय संस्था निर्माण केल्या त्या राजकीय संस्था लोकशाहीवादी पायावरती कशा उभ्या राहतील याच्यासाठी प्रामुख्याने विचार केलेला दिसून येतो. म्हणजे अशा पद्धतीने एकंदरीत भारताच्या राजकीय संस्था आणि ह्या राजकीय संस्थांचा विकासक्रम बघत असताना आपण ज्यावेळेस विचार करतो तर त्या राजकीय संस्था निर्माण होण्यामागे, त्या राजकीय संस्था या ठिकाणी यशस्वी होण्यामागे कोणत्या गोष्टींचा सगळ्यात महत्त्वाचा वाटा आहे तर तो वाटा आहे त्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचा. म्हणजे जगातल्या अनेक देशांचा जर आपण या ठिकाणी अभ्यास केला तर या ठिकाणी आपल्याला असं दिसून येतं की जगातल्या प्रत्येक देशांमध्ये मग सारख्याच व्यवस्था का बरं निर्माण झाल्या नाही, तर त्याचं काम त्या ठिकाणच्या त्या सांस्कृतिकतेमध्ये असतं, त्या ठिकाणच्या त्या विविधतेमध्ये असतं. म्हणून भारताची लोकशाही आणि इंग्लंडची लोकशाहीचा ज्यावेळेस आपण विचार करतो तर भारताची लोकशाही ही वेगळी आहे आणि इंग्लंडची लोकशाही ही वेगळ्या पद्धतीने काम करताना दिसून येते. म्हणजे त्या देशाच्या सामाजिक राजकीय परिस्थितीचा, त्या ठिकाणच्या संस्कृतीचा, त्या ठिकाणच्या त्या व्यवस्थांवरती परिणाम झालेला बघायला मिळतो. म्हणून भारताच्या ह्या एकंदरीत राजकीय संस्था आणि ह्या राजकीय संस्थांमध्ये पहिलं जे आपला मुद्दा होता की राष्ट्रवादी वारसा, त्या राष्ट्रवादी वारसा समजावून घेत असताना ह्या सगळ्या मुद्द्यांचा आपण ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस आपल्याला भारतामधल्या ज्या काही स्वातंत्र्यानंतर निर्माण झालेल्या वेगवेगळ्या संस्था होत्या त्या संस्थांच्या यशस्वीतेचं मूळ जर आपल्याला कुठे बघायला मिळतं तर ते भारताच्या राष्ट्रवादी वारशामध्ये बघायला मिळतं, भारताच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीमध्ये बघायला मिळतं. तर ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण ह्या भारतातल्या राजकीय संस्थांचा विकासामध्ये राष्ट्रवादी वारसाचा वाटा कसा महत्त्वाचा आहे ते आजच्या लेक्चरमध्ये समजावून घेतलं.